मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत शिवसेनेत सुरू असलेल्या अभूतपूर्व अशा संघर्षाबद्दल। हा संघर्ष आहे शिवसेना नावासाठीचा, हा संघर्ष आहे चिन्हांसाठीचा। निवडणूक आयोगानं अंधेरी पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं तात्पुरत्या स्वरूपात, नाव सुद्धा वापरता येणार नाही सांगितल्यानंतर आता या दोन्ही गटांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। एका बाजूला शिंदे गट, दुसऱ्या बाजूला हा ठाकरे गट, दोघांनी सुद्धा आपली काही चिन्ह, आपली काही नावं आज निवडणूक आयोगाच्या समोर दिलेली आहेत आणि या पर्यायांपैकी आपल्याला एक चिन्ह दिलं जावं असं सांगितलं। पण बघा, त्रिशूळ त्रिशूळ आहे, उगवता सूर्य आहे। आता पर्याय काय आहे? तर हा पर्याय आहे तो म्हणजे या बाजूला मशाल तर या बाजूला आहे गदा। मग दोन हे चिन्ह दोघांनी सुद्धा दावा केला, त्यामुळे ते बाद होऊन हे दोन चिन्ह आता उरलेत का? या दोन चिन्ह आता या दोन्ही गटाला दिले जातील का? हा सवाल आहे। कुठल्याही क्षणी याच्या संदर्भातला निर्णय येऊ शकतो। पण आजची या घडीची महत्त्वाची बातमी हीच आहे की आता ही सगळी लढाई न्यायालयात जाऊन पोहोचलेली आहे। आधी पक्षाचं नाव, आता चिन्हासाठी हे दोघही आमने सामने आलेले आहेत आणि ही राजकीय लढाई आता ठाकरेंच्या चिन्हाला एका बाजूला ठाकरेंनी जे प्रकारचे चिन्ह मागणी केली तशाच प्रकारची मागणी ही शिंदे गटाकडून करण्यात आली। त्यामुळे ही जी गुंतागुंत आहे ती अधिक वाढत चाललेली दिसते। नाव सुद्धा साधर्म्य आहे दोघांचं, त्याचबरोबर चिन्ह सुद्धा, दोन चिन्ह तर अगदी सारखीच आहे। त्यामुळे आता जे तिसरं चिन्ह आहे त्या चिन्हावरून हे सगळं महाभारत सुरू आहे आणि ठाकरे शिंदेंना कुठलं चिन्ह मिळणार याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागून राहिली। आमच्याकडे 40 आमदार आहेत, 12 खासदार आहेत आणि हजारो लाखो कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत। सर्वसामान्य कार्यकर्त्याची नोंद लाखोने झालेली आहे। ही सर्व ते तपासतील आणि तपासल्यानंतर त्यांच्याकडे असलेले 14 आमदार, 7 खासदार, 6 खासदार का 7 खासदार असे त्यांचीही शक्ती ती तपासतील। त्यांना मिळालेली मतं, आम्हाला मिळालेली मतं, आमच्याकडे असलेला शिवसेनेचा खरा नेता, उपनेता, आमच्याकडे असलेली सर्व तपासून आणि मला वाटतं का योग्य ते निर्णय हे निवडणूक आयोग घेतील। धनुष्यबाण जो आम्हाला मिळाला नाही मेजॉरिटी असताना किंवा नंबर्स असताना, तो आमच्यावर झालेला अन्याय आहे आणि म्हणून त्याची प्रोव्हिजन म्हणून जो काही निकाल निवडणूक आयोगानं दिलेला आहे त्या पद्धतीनं आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत। आता त्याच्यामधल्या कुठच्या सिम्बॉलला त्यांनी मान्यता द्यायची हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे। निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो दोन्ही बाजूला बंधनकारक राहणार। ज्या आता निशाने आम्ही मागितलेले आहेत त्यांनी मागितलेले आहेत, जे चिन्ह आयोगाला वाटेल हे देता येतं त्या दिलं ते आम्ही घेऊ, त्यांना दिलं त्याने ते घ्यावं। परंतु जे आता चालू आहे हे यांनी सांगितलं हे तात्पुरतं की जे आता दिलेलं आहे आणि नंतर आम्हाला पूर्ण खात्री आहे की जी खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि एवढी मोठी स्ट्रेंथ आमच्याबरोबर आहे, तर त्या अनुषंगाने धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला द्यावंच लागेल। तर ही सगळी लढाई आता निवडणूक आयोगाच्या समोर सुरू आहे। आपण दिल्लीला थेट जाऊया। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, कधीपर्यंत निवडणूक आयोगाचा हा निर्णय येऊ शकतो आणि काय शक्यता वर्तवल्या जात आहेत? महत्त्वाचं म्हणजे आमची केंद्रीय निवडणूक आयुक्त आहे त्यांच्या कार्यालयात काही अधिकाऱ्यांची चर्चा झाली होती। त्यांनी म्हटलं 6 नंतर कुठल्याही परिस्थितीत हा आदेश येईल, पण त्यानंतर ज्या पद्धतीनं माहिती मिळते कालावधी वाढत आहे, बैठकांचे सत्र सुरू आहे, काय निर्णय घ्यायचा यावरती अधिकारी, केंद्रीय निवडणूक आयोगातील अधिकारी तर आहेच आहे, त्याशिवाय कायदे विभागातले अधिकारी आहेत, खास करून केंद्रीय निवडणूक आयोग अंतर्गत कायदे खाता आहे त्या संदर्भातील आहे। आणि सोबतच जर बघितलं तर शिंदेच्या गटांवतीने आणि सोबतच ज्या इतरही जे महत्त्वाचे एकनाथ शिंदे असो किंवा मग उद्धव ठाकरे गटाचे असो यांनी जे सिम्बॉल दिलेले आहे त्या सिम्बॉलला लावून 2 सिम्बॉल जे आहेत, खास करून उगवता सूर्य आणि त्रिशूल, यावर जो वाद झालेला आहे, दोघांनीही सामायिक चिन्ह दिलेले आहे, त्यामुळे दोनही रद्दबातल होतील अशी शक्यता व्यक्त केली जाते। त्यानंतर एकीकडे जर बघितलं आपण गदा आणि दुसरीकडे मशाल अशी शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर जर बघितलं त्या संदर्भात निर्णय येतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, आणि प्रशांत त्याच्या संदर्भातला निर्णय आल्याबरोबर पहिल्यांदा आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत तो निर्णय पोहोचूया। तुम्ही अलर्टवर राहा, आम्ही तुमच्याकडे येऊ। पण यानंतर आपण जातोय, अनिल परब बोलतायत, शिवसेनेचे नेते, थेट जातोय। जाहीर केलेला आहे आणि म्हणून 3 तारखेला होणारी ही पोटनिवडणूक ही महाविकास आघाडीच्या वतीने लढली जाईल
हे सांगण्यासाठी आज आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. या बाबतीत कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी विचारावेत. नॉमिनेशन गुरुवार दिनांक 13 तारखेला नॉमिनेशन फाईल केलं जाईल सकाळी 11 वाजता आणि तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते, तिन्ही पक्षाचे नेते हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येते. परब साहेब, तुम्ही म्हणालात की काँग्रेसचे नेते आज सकाळी उद्धव ठाकरेंना भेटले आणि निर्णय झाला की महाविकास आघाडीमध्ये ही निवडणूक लढवा. पण मध्यंतरी तुम्ही एक भूमिका व्यक्त केली होती की जे राजकीय संकेत आहेत बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी आवाहन केलं जाईल भाजपला. तर असं काही आहे का की पुढच्या काळात तुम्ही फडणवीस किंवा भाजपच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांना आवाहन करा? आजपर्यंतचे असे संकेत होते की अशा प्रकारे जर एखादा सदस्य या कालावधीत जर मृत पावला तर त्याच्या घरचा कोणी जर त्या निवडणुकीसाठी उभं राहिलं तर आतापर्यंत बऱ्याच वेळेला ही निवडणूक बिनविरोध झालेली आहे. परंतु गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं कोल्हापूरची जागा देखील ज्या वेळेला रिक्त झाली होती काँग्रेसची त्यावेळेला देखील तिकडे पोटनिवडणूक झाली. तरी देखील आम्ही तिन्ही पक्ष एकत्र चर्चा करून जर नांदेडला देखील निवडणूक झाली, काँग्रेसचे सदस्य ज्या वेळेला मृत पावले तेव्हा देखील निवडणूक झाली. परंतु आम्ही तिन्ही पक्ष पुन्हा एकदा विचार करून आवाहन करू की ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून, कारण हे असे संकेत आहेत. दिल्लीचा एक प्रश्न आहे. दिल्ली हायकोर्टात एकनाथ शिंदे गटाने एक कॅबिनेट फाईल केल्याचं आता कळतंय आणि त्यांनी त्या कॅबिनेटमध्ये असं म्हटलंय की निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला त्याच्या विरोधात तुम्ही जी याचिका केली आहे त्या संदर्भात कुठलाही निर्णय कोर्टाने घेऊ नये, आणल्याचा निर्देश तुम्ही आमच्या लॉयरला त्याबाबत माहिती द्या. कॅबिनेटचा अर्थच असा असतो की कॅबिनेट म्हणजे एकतर्फी निर्णय कुठला होऊ नये. जर एखादी याचिका दाखल झाली तर त्याची माहिती किंवा त्याची पूर्ण पिटिशनची कॉपी आम्हाला देऊन आमची बाजू ऐकल्याशिवाय कुठलाही निर्णय दिला जाऊ नये याचाच अर्थ कॅबिनेट आहे. त्याच्यामुळे दिल्लीमध्ये आज जे पिटिशन फाईल झालेलं आहे शिवसेनेतर्फे तर त्याची नोटीस त्यांना गेलेली आहे. सर, तेच म्हणणं होतं की इलेक्शन कमिशनने तुमची बाजू ऐकून घेतली नव्हती. आमचं हेच म्हणणं आहे की इलेक्शन कमिशनने आमची बाजू न ऐकता हा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे आम्ही दिल्ली उच्च न्यायालयामध्ये गेलेलो आहे, तो आमचा अधिकार आहे. आणि त्या बाबतीत आज शिंदे गटाने देखील कॅबिनेट फाईल केले की आमची बाजू ऐकल्याशिवाय कुठलाही निर्णय देऊ नये. सर, पोटनिवडणुकीत ज्याप्रमाणे महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे तसंच पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पण महाविकास आघाडी एकत्रितपणे लढेल काय? निवडणुका वेगवेगळ्या टप्प्यावर होत असतात, त्या बाबतीतले निर्णय आमचे नेते घेतात. आज जो नेत्यांनी निर्णय घेतला आहे तो आम्ही सांगण्यासाठी इथे आलो आहे. ज्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांचे निर्णय होतील त्यावेळेला अशाच प्रकारची प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्याला त्याबाबत सांगितलं जाईल. परब साहेब, चिन्हाबाबतीत काही निवडणूक आयोगाकडून अजूनही चिन्हाच्या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय हा अजून आलेला नाही आहे. आम्ही देखील त्याची वाट बघतोय आणि म्हणून अजूनही अर्ज भरण्याची तारीख आता संपत आलेली आहे, जवळ आली आहे आणि तोपर्यंत त्याच्या अगोदर चिन्ह मिळावं असा आमचा देखील प्रयत्न आहे. आज कदाचित आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत चिन्ह मिळेल अशी अपेक्षा आहे. पण तुम्हाला असं वाटतं का की जे 3 पर्याय तुम्ही चिन्हाचे दिलेले आहेत निवडणूक आयोग हे 3 पर्याय मान्य करेल की काही आणखी काही होऊ शकतं? हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे की या 3 पर्यायापैकी जर त्या पर्यायावरती कुठला आक्षेप नसेल किंवा तेच चिन्ह जर दुसऱ्या कोणी मागितलं नसेल तर त्याच्या अनुक्रमणिकेप्रमाणे आम्ही त्याचा प्रिफरन्स दिलेला आहे त्याच्यातला नंबर 1चा प्रिफरन्स आम्हाला द्यावा. पण नावाच्या बाबतीत शिंदे गटाला सुद्धा तुम्ही जे पर्याय दिले त्यापैकी 2 पर्याय शिंदे गटानेही मागितलेले. म्हणूनच या बाबतीत निवडणूक आयोगाने हा निर्णय घ्यायचा आहे की जर समान चिन्ह सगळ्यांनी मागितली असतील तर खरं म्हणजे ज्यांनी पहिलं मागितलं त्याला द्यायला पाहिजे
आणि पहिलं आम्ही मागितलं होतं, आम्ही पहिलाच अर्ज केलेला आहे. ज्या दिवशी ऑर्डर झाली त्याच दिवशी आम्ही आमचा अर्ज दिलेला आहे. खरं म्हणजे नियमाप्रमाणे असं द्यायला पाहिजे असं म्हणतात सगळे विधितज्ञ जे आहेत, परंतु तशी काय अपेक्षा आम्हाला नाही आहे. कारण निवडणूक आयोग जो निर्णय देईल ते चिन्ह घेऊन आम्ही लढू. ताई, तुम्हाला असा प्रश्न आहे की आता जी पोटनिवडणूक होते त्या जागेवर यापूर्वी काँग्रेसचा भालेकिल्ला होता असं म्हटलं जायचं. तर आपण जो आता निर्णय घेतलाय महाविकास आघाडीमध्ये त्या आणि उमेदवार आहेत शिवसेनेचे, तर काँग्रेस सपोर्ट करेल का त्यांना? असं आहे की हा निर्णय झाला. महाविकास आघाडी म्हणून जेव्हा एकत्र लढण्याचा निर्णय झाला त्यावेळेला आपण म्हणताय ती गोष्ट जरी खरी असली की ही जागा ही परंपरागत काँग्रेसची होती, परंतु मागच्या वेळेला त्या जागेवर शिवसेना निवडून आलेली आहे आणि ही उपनिवडणूक असल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही पत्रकार परिषद सुरू होती. आपण थेट जातोय. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर बोलतायत. तर केसरकर यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार हल्ला चढवलेला आहे. त्यांनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत. अजूनही काँग्रेस राष्ट्रवादीला तुम्ही सोडायला तयार नाही आहात असं म्हणत त्यांना पुन्हा एकदा त्यांनी हल्ला चढवलाय. केसरकर यांनी थेट यावेळी उद्धव ठाकरे यांना खडेबोल सुनावलेले आहे. आपल्याला कशा प्रकारची वागणूक दिली जात होती ते सांगतानाच त्यांनी आता अजूनही अशा परिस्थितीत सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीला सोडायला उद्धव ठाकरे तयार नाहीत असं म्हणत त्यांनी टीका केली आहे. ऐकूयात केसरकर काय म्हणाले. 40पैकी प्रत्येकाने त्यांना सांगितलेलं होतं की आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर राहूया नको. हा कधीही त्यांच्या विरोधामधला वाद कधीही नव्हता. त्यांनी मुख्यमंत्री बनू नये असं बिलकुल नव्हतं, परंतु हिंदुत्वापासून लांब जाऊ नये याच्यासाठी हा वाद होता. आणि हा वाद अशासाठी होता की आपली जी मूळ विचारधारा आहे ही मूळ विचारधारा आजसुद्धा त्यांनी सांगावं की आज ज्या विचारधारेबरोबर ते जात आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अजूनही त्यांनी सोडलेलं नाही आहे. तुमचं असं म्हणणं आहे किंवा भाजपबरोबर जर तुम्ही म्हणता की भाजपला अनेक नावं ठेवली गेली, मग त्याच्याचबरोबर सरकार बनवायला तुम्ही का तयार झाला होता याचं उत्तरसुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला मिळालंच पाहिजे. आणि तिथं केवळ मुख्यमंत्रीपद भाजप आपल्याला देईल की नाही हा विश्वास नसल्यामुळे ती जर युती घडली नसली तर मग युती घडवायला तुम्ही तयार होता की नाही याचं उत्तरसुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला मिळालं पाहिजे. कारण आम्ही नॅचरल अलायज आहोत आणि नॅचरल अलायजच्या वेळेला तुम्ही ज्या वेळेला हे मंत्रिमंडळ स्थापन केलं त्यावेळेला तुम्ही भाजपबरोबर बोलणी केली का? बोलणी झालेली नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही त्यांचे कॉल सुद्धा स्वीकारलेले नाहीत. की खरोखर एकनाथजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद देतो असं आश्वासन दिलं होतं की नाही? बाळासाहेबांनी आश्वासन दिलं असतं तर त्यांनी ते पूर्ण केलं असतं. म्हणून शिंदेसाहेब नाराज झाले का? नाराज झाले नाही. तुमच्याबरोबर कॉन्स्टंटली राहिले आणि ते तुम्हाला काय सांगत होते की तुम्ही आज सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून लांब जा. हे खरं आहे की खोटं आहे हे तरी लोकांना सांगितलं पाहिजे. आणि मग ते तुम्ही का ऐकलं नाही? ते तुम्हाला थोडंच सांगत होते की तुम्ही मुख्यमंत्रीपद सोडा म्हणून. ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुख्यमंत्रीपद हा केंद्रबिंदू आहे. हा मुख्यमंत्रीपद केंद्रबिंदू बाळासाहेबांच्या बाबतीत कधीही नव्हता. असे ते मुख्यमंत्री घडवू शकत होते, मुख्यमंत्र्यांना कंट्रोल करू शकत होते. याला आपणच म्हटलं की आपण एक महत्वाची अपडेट निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते ती म्हणजे त्रिशूळ आणि गदा हे दोन्ही चिन्ह नाकारण्यात आलेली आहेत. हे दोन्ही चिन्ह बाद झालेली आहेत. त्याच्या मागचं कारण कळू शकले नाहीये, पण दोन्ही गटांकडून तशी मागणी करण्यात आलेली होती. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून त्रिशूळाची मागणी करण्यात आलेली होती, तर शिंदे गटाकडून गदा हे चिन्ह मिळावं अशी मागणी करण्यात आलेली होती. पण हे दोन्ही चिन्ह बाद करण्यात आलेले आहेत. दोघांनाही ते चिन्ह मिळणार नाहीये. त्याच्या मागचं कारण अजून कळू शकले नाहीये. पण आता आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार त्रिशूळ गदा हे दोन्ही चिन्ह बाद झालेत. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय कारण दिलं गेलं का हे दोन चिन्ह बाद ठरवण्यात आली? केंद्रीय निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्रिशूल आणि गदा हे दोनही नाकारण्यात आलेले आहेत. त्यामागे त्यांनी जे कारण दिलं आहे हे दोनही धार्मिक चिन्ह आहेत. धार्मिक चिन्ह निवडणुकीच्या
कार्यक्रमामध्ये किंवा निवडणुकीमध्ये त्याचा वापर करता येत नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी सूत्रांनी दिलेली आहे। पण आपल्याला अजूनही ऑर्डरची वाट पाहावी लागेल। ऑर्डर अजून यायचा आहे। केंद्रीय निवडणूक आयोग निश्चितपणे ऑर्डर देईल, पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की या संदर्भात जर बघितलं त्रिशूल आणि गदा हे जे आहे हे दोन्ही चिन्ह नाकारण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। त्यामागे धार्मिक चिन्ह असल्याचं कारण केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलं। यापूर्वी साधारणतः 1 वाजेचा वेळ होता आणि त्यानंतर सलग बैठकी सुरू आहे। अजूनही बैठक केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुरू आहे। मी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य इमारतीत, ज्याला निर्वाचन सदन असं संबोधलं तिथेच आहे। पण आताची ही अत्यंत महत्त्वाची माहिती की त्रिशूल आणि गदा ही नाकारण्यात आलेली आहे। यामागे कारण जे आहे ते धार्मिक चिन्ह असल्याचं दिलं जात आहे। ही सूत्रांची माहिती आहे, पण आपल्याला ऑर्डरची वाट पाहावी लागेल। निश्चितच प्रशांत, मी तुमच्याकडे येतो, पण आपल्या प्रेक्षकांना थोडंसं समजून सांगूया की आजचं चित्र नेमकं काय होतं। निवडणूक आयोगाच्या समोर शिंदे गटाकडून आणि ठाकरे गटाकडून काय मागणी करण्यात आलेली होती आणि आताची जी बातमी आपल्या प्रतिनिधीने सूत्रांच्या हवाल्याने दिली त्यानुसार त्रिशूळ हे चिन्ह मागण्यात आलेलं होतं शिंदे गटाकडून, ठाकरे गटाकडून ते नाकारण्यात आलेलं आहे आणि इकडे गदा मागण्यात आलेलं होतं शिंदे गटाकडून। हे दोन्ही चिन्ह बाद करण्यात आल्याचं सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। आता 2 पर्याय उरले। ठाकरे गटाकडे एक उगवता सूर्य आणि मशाल हे 2 आहेत, तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाकडे उगवता सूर्य आणि त्रिशूळ तर बादच झालेला आहे, त्यामुळे इकडे पण उगवता सूर्य। याचा अर्थ काय आहे? शिंदे गटाची हे त्रिशूळ, गदा आणि तिकडे मागितलेला आहे उगवता सूर्य, याचा अर्थ तिन्ही चिन्हांवरती वाद आहे। 2 तर बाद झालेली आहेत। मग आता उरला प्रश्न उद्धव ठाकरे गटाचा। त्रिशूळ त्यांचं गेलेलं आहे, उगवता सूर्य त्यांनी मागितलेलं आहे, उरलं काय? तर आता मशाल आहे। तर मशाल त्यांना मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। ऑप्शन एक कमी होतोय आणि या ऑप्शनच्या दरम्यान त्रिशूळ आणि गदा हे दोन्ही नाकारल्याचं आपल्या प्रतिनिधीने सांगितलेलं आहे। पुन्हा प्रशांत लीला रामदास यांच्याकडे दिल्लीला जाऊया। प्रशांत, मग आता जे उरलेले पर्याय आहेत त्यापैकी त्यांना चिन्ह मिळेल की त्याच्या व्यतिरिक्त निवडणूक आयोग त्यांना चिन्ह देईल? महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं माहिती मिळते 3 पर्याय देण्यात आले होते, 3 पर्यायापैकी 2 पर्याय आता रद्द करण्यात आलेले आहे। साधारणतः दोन्ही याच्यातले जर पर्याय बघितले तर 6 पर्याय होतात, 6 पैकी 2 रद्द झालेले आहे, 4 पर्याय उरलेले आहे। त्या 4 पैकी 2 चिन्ह हे एक चिन्ह जे आहे ते एकनाथ शिंदे गटाला देण्यात येईल, एक चिन्ह जे आहे ते उद्धव ठाकरे गटाला देण्यात येईल। ज्यानुसार प्रसिद्धीक्रम होता त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोग ठरवतं की केंद्रीय निवडणूक आयोग ज्या पद्धतीने मुख्य चिन्ह आहे त्याच्या आधारावर देतं। पण ज्या पद्धतीनं आम्हाला माहिती मिळालेली आहे, जर एखाद्या चिन्हावरती कोणाचं ऑब्जेक्शन नसेल तर ते चिन्ह निश्चितपणे मिळू शकतं असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आम आदमी पक्षाला जे झाडूचं चिन्ह मिळालं होतं त्यावेळेस ते नवीन प्रकारचं चिन्ह होतं, त्यावर कोणाचं ऑब्जेक्शन नव्हतं, त्यामुळे ते त्यांना मिळालं होतं। त्याच धर्तीवरती असं होऊ शकतं की ऑब्जेक्शन नसेल तर त्यांना हे चिन्ह मिळू शकतं। पण महत्त्वाचं म्हणजे जे साधा 4 पर्याय उरलेले आहेत, 2 एकनाथ शिंदे गटाचे, 2 उद्धव ठाकरे गटाचे, त्यापैकीच एक चिन्ह दोघाला मिळेल हे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। पण शक्यता आहे उगवता सूर्य आणि मशाल या दरम्यान सध्या चर्चा सुरू आहे। पण पाहूया काय होतं, ऑर्डरची आपल्याला वाट पाहावी लागेल। विलास, निश्चितच, आणि त्याच्या संदर्भातल्या अपडेट्स घेण्यासाठी आम्ही तुमच्याकडे येत राहू। तुर्तास धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यानंतर बातमी आहे ती म्हणजे एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेची। त्यांनी ही टीका केली आहे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल। उद्धव ठाकरेंच्या एका चुकीमुळे शिवसेना फुटल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केली आहे। उद्धव ठाकरेंची चूक एवढी मोठी होती की अख्खा पक्ष संपल्याचं निरीक्षण एकनाथ खडसेंनी नोंदवलंय। धनुष्यबाण मोडलाय ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही असंही खडसे म्हणालेत। पक्षप्रमुख म्हणून काम करताना काही चुका होतात, पण ठाकरेंच्या चुकीमुळे पक्षाचं अस्तित्व धोक्यात आल्याचं खडसे म्हणाले। महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे, पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर थेट टीका करण्याची ही पहिलीच वेळ आहे। एखाद्या नेत्यानं थेट खडसे यांनी भाजपमध्ये असतानाही उद्धव ठाकरेंवर टीका केलेली होती, आता राष्ट्रवादीत आल्यानंतरही खडसेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। एकमेकांना दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही आहे। उद्धवजींनी काय केलं आणि शिंदेंनी काय केलं यापेक्षा धनुष्यबाणाला मोडलं ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही। काही चुका उद्धवजींच्याही असतील आणि प्रामुख्यानं काही चुका होत राहतात। पक्षप्रमुख म्हणून काम करतो,
त्यावेळेस काही वेळा चूकही होत असेल, परंतु एखादी चूक एवढी मोठी नसावी की त्यामुळे पक्ष संपून टाकावा. तुम्ही संपले, तेही संपले, अशी स्थिती निर्माण होता कामा नये. तर हा संघर्ष सुरू आहे चिन्हांच्या नावाच्या संदर्भातला. पुढच्या काही मिनिटांमध्ये कदाचित हा निकाल येऊ शकतो निवडणूक आयोगाचा आणि आपल्याला नजर ठेवून राहावी लागणार आहे की चिन्ह उद्धव ठाकरे गटाला कुठलं मिळतंय आणि शिंदे गटाला कुठलं मिळतंय. पक्षाचं त्यांचं नाव नेमकं काय असणार आहे यावर आपली नजर असणार आहे. एक यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेक नंतर महाराष्ट्रातल्या गावगावची वित्तम बातमी अगदी सुपरफास्ट. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. या होत्या महत्वाच्या बातम्या. पण सुरुवातीलाच एक अतिशय मोठी बातमी आपल्या हाती येते, ती म्हणजे उगवता सूर्य हे चिन्ह सुद्धा बाद होण्याची शक्यता आहे. कारण सूर्य हे डीएमकेचं चिन्ह असल्यानं चिन्ह बाद होण्याची शक्यता आहे. या आधीच त्रिशूळ आणि गदा हे चिन्ह बाद ठरवण्यात आलेलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. त्रिशूळाची शिंदे आणि ठाकरेंकडून मागणी करण्यात आलेली होती. फक्त आता मशालचा पर्याय उरलेला आहे. त्यामुळे मशाल हे चिन्ह कोणाला मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाकडून आता त्यांना कुठली मागणी करण्यात येते आणि ते बघावं लागेल. पण प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, ठाकरे गटानं उगवत्या सूर्याची मागणी केलेली होती, पण ते चिन्ह सुद्धा बाद होताना दिसतंय. बरोबर आहे विलास, उगवता सूर्य देखील बाद होणार आहे. कारण की ज्या पद्धतीनं माहिती मिळते उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं आणि एकनाथ शिंदे गटाच्या वतीने दोघांनीही उगवता सूर्य हे 2 नंबरचा पर्याय दिलं होतं. पण महत्त्वाचं म्हणजे उगवता सूर्य हे चिन्ह यापूर्वीच डीएमके या राजकीय पक्षाला मिळालेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे तेही बाद होण्याची शक्यता आहे. हे या घडीची मोठी बातमी आहे असं म्हणावं लागेल की उगवता सूर्य दोन्ही गटांनी दिला, पण आता दोन्ही गटाचा दावा जो आहे तो खोडून निघण्याची शक्यता आहे. कारण की महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जर एखाद्या राजकीय पक्षाला एखाद्या राज्यामध्ये जर चिन्ह मिळालं असेल तर त्याच्यावरती नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळू शकत नाही आणि अशा वेळी ते चिन्ह बाद करावं लागतं. त्यामुळे उगवता सूर्य हे जे चिन्ह आहे, जे उद्धव ठाकरे गटाने मागितलं होतं आणि एकनाथ शिंदे गटाने मागितलं होतं, हेही बाद होण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता उगवता सूर्यावरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नक्कीच उगवता सूर्य मिळेल ही आशा मावळलेली आहे असं म्हणावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या संदर्भातले सगळे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आम्ही तुमच्याकडे येत राहू. तुम्ही अलर्टवर राहा. प्रशांत, तुर्तास पळत दुसऱ्या महत्त्वाच्या बातमीकडे. रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत. साखर आयुक्तांनी हे आदेश दिलेत. बारामती ॲग्रोचा साखर कारखाना 10 ऑक्टोबरला सुरू करण्याचा दावा राम शिंदेंनी केलाय. 15 ऑक्टोबर पूर्वी परवानगी न घेता कारखाना सुरू केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे रोहित पवार आणि बारामती ॲग्रोची चौकशी करावी अशी मागणी भाजप आमदार राम शिंदेंनी केली आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवारांनी त्यांच्या साखर कारखान्यामार्फत राजकारण सुरू केलंय. आता राम शिंदेंनी थेट कारखान्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करत या राजकारणामध्ये आता उडी घेत कारवाईची मागणी केली आहे. आज रोजी बारामती ॲग्रो लिमिटेड, शेटफळगडे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांनी त्या कायद्याचा भंग केला आणि 1984चा खंड 6चा हा त्यांनी भंग केला, उल्लंघन केलं. त्यानुसार आज मी साखर आयुक्तालय यांची भेट घेतली आणि त्या संदर्भामध्ये सांगितलं की या कारखान्याने नियमाचं उल्लंघन केले, समितीने दिलेले निर्देश त्याचं उल्लंघन केले, त्याच्यामुळे तात्काळ यांच्यावरती कारवाई करावी. साखर आयुक्त शेखर गायकवाड साहेबांनी सांगितलं की मी चौकशी करून आजच्या आज गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भामध्ये संबंधितांना सांगतो. तर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातला हा राजकीय संघर्ष आणि यात रोहित पवार यांनी आपला बारामती ॲग्रोच्या माध्यमातून जो कारखाना गळीत हंगाम सुरू केलेला आहे त्याच्यावर आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर आपण बघूयात दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी वेगवान स्वरूपात सुपरफास्ट.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री अमित देशमुख, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, प्रदेश प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे उपस्थित होते। महाविकास आघाडीमध्ये ज्या निवडणुका लागतील आणि ज्या पक्षाचा उमेदवार उभा राहील त्याला पाठिंबा देऊ काँग्रेस पक्ष अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या सोबत असेल असं त्यांनी स्पष्ट केलं। कदाचित नवीन चिन्ह हे शिवसेनेसाठी क्रांती घडवेल असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलंय। ही पहिली वेळ नाही, यापूर्वी इंदिरा गांधी देखील अशाच परिस्थितीतून गेल्या। तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक संताप व्यक्त केला जातोय असंही ते म्हणाले। शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या जामीन अर्जावर 17 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे। वेळेअभावी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी तहकूब करण्यात आली, त्यामुळे त्यांच्या कोठडीतला मुक्काम अजून वाढला। या घडीची एक अतिशय मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आहे। अखेर एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब शिवसेना हे नाव देण्यात आल्याचं समोर येत आहे। गेल्या काही दिवसांमध्ये जो राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलेला होता त्यावर अखेर एक मोठी घडामोड म्हणावी लागेल। एकनाथ शिंदेंना बाळासाहेब शिवसेना हे नाव देण्यात आलेलं आहे आणि या नावावरून मोठे राजकीय संघर्ष पेटलेला असताना हे नाव दिल्यानं मोठं राजकारण याच्यावरती होणार, टीका टिप्पणी होणार आहे। आणि प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, एक मोठी बातमी म्हणावी लागेल, बाळासाहेब शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेंना मिळालंय। बरोबर आहे, बाळासाहेब शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेंना मिळालं आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश आलेला आहे। या आदेशावर जर बघितलं आपण, ज्या पद्धतीनं माहिती मिळते की एक प्रकारे हे मोठा आदेश आहे असं म्हणावं लागेल, ज्यामध्ये स्पष्टपणे आपल्याला जाणवतंय की बाळासाहेब शिवसेना हे जे नाव आहे ते एकनाथ शिंदे गटाला मिळालेलं आहे। त्यामध्ये जर बघितलं तर एकनाथ शिंदे गटाला आणि उद्धव ठाकरे गटाला जर बघितलं आपण तर नाव जे मिळतंय, दोन महत्त्वाच्या ऑर्डर्स आत्ता आलेले आहेत, काही क्षणापूर्वीच ऑर्डर आले आहे। त्यामध्ये जर बघितलं तर एकनाथ शिंदे हे गटाला नाव आलेलं आहे, एकनाथ शिंदे गटाला नाव आलेलं आहे बाळासाहेब शिवसेना। विलास, ठाकरे गटाचा निर्णय कधीपर्यंत येऊ शकतो? कारण त्यांनी सुद्धा जी मागणी करण्यात आलेली होती त्यांना कुठलं नाव दिलं गेलेलं आहे याची प्रचंड उत्सुकता आहे। ठाकरे गटाचा देखील आलेला आहे, पण महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं माहिती मिळते इथे या घडीला एक अत्यंत महत्त्वाचा आहे, 2 आदेश आलेले आहेत। जो 2 आदेशपैकी जर बघितलं ते एक आहे एकनाथ शिंदेच्या संदर्भातला आदेश, दुसरा जो आदेश आहे तो बाळासाहेब ठाकरेच्या जे बाळासाहेब ठाकरेचं त्यांनी नाव मागितलं होतं बाळासाहेब शिवसेना, हे त्या मागणी मान्य केलेली आहे। सोबतच जर बघितलं या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की दोन्ही नावांच्या संदर्भात जो आदेश देण्यात आलेला आहे त्या आदेश जर बघितला आपण तर यामध्ये जर बघितलं उद्धव ठाकरे गटाला नाव मिळालेलं आहे, नाव मिळालेलं आहे ते जर बघितलं आपण त्यांना नाव मिळालेलं आहे। प्रेक्षकांना सांगतो आता, बाळासाहेब आणि शिवसेना हे 2 नावं जे ब्रँड होते शिवसेनेचे, मूळ शिवसेनेचे नाव मिळालेलं आहे। हा प्रशांत सांगा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव मिळालेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आता ठाकरे गटाला मिळालेलं आहे, उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळालेलं आहे। एकनाथ शिंदेना बाळासाहेब शिवसेना हे नाव मिळालेलं आहे, त्यामुळे दोन्ही गटांना आता नावं देण्यात आलेली आहे। पक्ष जे असतील त्यांची तात्पुरती ही नावं त्यांना देण्यात आलेली आहेत। एकनाथ शिंदेच्या गटाला बाळासाहेब शिवसेना हे नाव, तर उद्धव ठाकरे हे नाव त्यांच्या ठाकरे गटाला मिळालेलं आहे। शिवसेना उद्धव ठाकरे हे नाव त्यांना मिळालेलं आहे। या घडीची महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल। जो राजकीय संघर्ष गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता महाराष्ट्रामध्ये तो शिवसेनेच्या नावाचा होता, शिवसेनेच्या चिन्हाचा होता। चिन्हाचा अंतिम निर्णय अजून आलेला नाहीये, पण आता प्रशांत लीला रामदास दिल्लीतून आपल्याला सांगतायत दोन्ही गटांना नावं मिळालेली आहेत। प्रशांत, पुन्हा एकदा सविस्तर सांगा, काय निवडणूक आयोगाचा आदेश? आता जर बघितलं एक अतिशय महत्त्वाचा आदेश आला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं आहे उद्धव ठाकरेंना, तर आणि शिवसेना ठाकरेंना बाळासाहेब मशाल हे नाव चिन्ह जे आहे मिळाले ते एकनाथ शिंदेने मिळालं आहे। ठाकरेंना सोबतच मशाल जर चिन्ह बघितलं मिळाले कळतंय। मी येतो तुमच्याकडे। चिन्ह हा प्रशांत बोला। एक तर त्यांना मशाल चिन्ह, फ्लेमिंग टॉर्च हे चिन्ह मिळाल्याची माहिती पुढे येते। हे फ्ली सिम्बॉल जरी नसेल तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की हे तुम्हाला मिळू शकतं, फ्लेमिंग टॉर्च टू बी फ्री सिम्बॉल अँड अलॉटेड टू यू। याचा अर्थ असा होतो की एकनाथ
शिंदेपेक्षा उद्धव ठाकरेंना टॉर्च मिळालेला आहे, म्हणजे मशाल मिळाली आहे. त्यांनी त्रिशूल नाकारलेला आहे, रायझिंग सन नाकारलेला आहे, उगवता सूर्य नाकारलेला आहे, सोबतच जर बघितलं आपण त्रिशूल देखील नाकारला आहे. आपण सर्वात पहिले बातमी दिली होती की त्रिशूल हे धार्मिक चिन्ह आहे, ते नाकारण्यात आलेलं आहे. उगवता सूर्य देखील नाकारण्यात येण्याची शक्यता आहे, कारण की DMKचं जे चिन्ह आहे. आणि या घडीला जर बघितलं आपण तर फ्लेमिंग टॉर्च मशाल जे आहे ते त्यांना मिळालेली आहे. खूप महत्त्वाची ठाकरेला बातमी आणि तुम्ही सोबतच जर दिलेली आहे. बघितलं आपण याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया लगेच जाणून घेऊन मी तुमच्याकडे येतो. तोपर्यंत तुम्ही बाकीचा रिपोर्ट वाचा. सचिन अहिर आता आपल्या सोबत आहेत. सचिन भाऊ, तुम्हाला पक्षाचं नाव सुद्धा मिळालेलं आहे आणि कदाचित मशाल सुद्धा चिन्ह मिळू शकतं असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलंय. पहिली प्रतिक्रिया. आणि बाळासाहेब शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे गटाला मिळालंय, त्यावर ही प्रतिक्रिया. नाही, मुळामध्ये आता पूर्ण ऑर्डर मला आपल्याला बघावी लागेल, त्यानंतरच ह्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं उचित होईल. पण प्राथमिक जे तुम्ही जे सांगितलेलं आहे हे जर निर्णय झाला तर आमचे सर्व वरिष्ठ बसतील, ह्याच्याबद्दल याला आपण ऍक्सेप्ट करायचं किंवा ह्याच्या बाबतीत आपण परत अपील फाईल करायचं हा विचार होईल. परंतु आता निवडणूक आयोगाने समजा जर दिलं असेल तर आम्ही आमचे जे 3 मुद्दे, 3 नावं आणि 3 जे चिन्ह दिले होते त्यातलं एक जर मिळालं असेल तर मला असं वाटते स्वीकार करण्यास काय हरकत नसावी. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तुम्हाला मिळालेलं आहे आणि बाळासाहेब शिवसेना हे नाव शिंदे गटाला मिळालेलं आहे. महत्वाचं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हा नाव, आणि त्यांना मिळालेलं आहे बाळासाहेब शिवसेना. आता बाळासाहेब ठाकरे हा नाव त्यांनी करायला त्यांना परवानगी दिलेली नाहीये असं जे मला जे समजते. बरोबर आहे की नाही? काय आलंय म्हणजे त्यांना जे दिलेलं आहे बाळासाहेब शिवसेना. बरोबर आहे. आणि आम्हाला मिळालेलं आहे शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. सॉरी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळाले. सचिन भाऊ, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? ते शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालेलं आहे असं. आता म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत ऑर्डर आपण वाचणार नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही. पण शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे मिळालं तर त्यातच मला असं वाटते की एक पाऊल का होईना परंतु त्यात समाधान मानायला काही हरकत नाही. पण सचिन भाऊ, मुद्दा हा सुद्धा आहे ना, शिवसेना आणि बाळासाहेब हे 2 ब्रँड होते तुमचे. हे 2 ब्रँड आता शिंदे गटाकडे जाताना दिसतात. बाळासाहेब शिवसेना. मी सांगितलं ना का बाळासाहेब शिवसेना, पण इकडे पण तुम्ही म्हणून मी बोललो त्यावर तुमचा आक्षेप असेल का? नाही, आता त्यांनी जी मागणी केली त्याची दिलेली असेल. आता आम्ही आमच्या पुरताच मर्यादित विचार करायचा ना, आणि म्हणून या बाबतीत सविस्तर सर्व जे आता ऑर्डर आल्यानंतर अंतिम स्तरावरती आपण काहीतरी त्याच्यामध्ये चर्चा काय करायची ती होईल आणि त्यात अधिकृत रीतीने आपल्याला आमची बाजू मांडता येईल. पण सचिन भाऊ, मुद्दा हा सुद्धा आहे ना की तुमचा आक्षेप होता तुम्ही बाळासाहेबांचे फोटो का वापरता, बाळासाहेबांच्या फोटो वापरण्यालाच आक्षेप होता. इथे तर आता पक्षाचंच नाव बाळासाहेब आणि शिवसेना. बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेब शिवसेना म्हटलेलं आहे. आम्हाला देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे आहे ना, आम्हाला तेच जे अपेक्षित होतं. म्हणजे ठाकरे ब्रँड तुमच्याकडे आहे हे समाधान तुम्हाला आहे? नाही, असं करायला हरकत नाही ना. समाधान तर कशासाठी नाही. सचिन भाऊ तुम्ही सोबत राहा. निलमताई सुद्धा आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. निलमताई, तुमच्यापर्यंत बातमी पोहोचली असेल. पक्षाचं नाव आणि चिन्ह सुद्धा आता ठाकरे गटाचं मिळालेलं आहे. त्या पहिली प्रतिक्रिया तुमची काय असेल प्लीज? मुळामध्ये आमच्या पक्षाचं पक्षप्रमुख जे आहेत उद्धवजी ठाकरे यांनी जे काही निर्णय कोर्टाच्या समोर आणि निवडणूक आयोगासमोर मांडलेले आहेत ते संपूर्ण विचारांती मांडलेले आहेत. आणि निवडणूक आयोगाने मुळामधला हा निर्णय जो आहे तो तुमच्या आता बातमीवरून मला स्पष्ट झालं नाहीये की हा अंतरिम निर्णय आहे का कायम स्वरूपाचा आहे. कारण निवडणूक आयोगाच्या वरती परत बाकीच्या बऱ्याच प्रक्रिया असतात. पण आत्ताच्या घडीला जी आम्ही नावं दिली होती पक्षासाठी म्हणून त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे नाव शिवसेनेच्या नावासमोर जोडण्यासाठी म्हणून त्यांनी परवानगी दिलेली आहे. तर ते निर्णय आम्हाला स्वीकारार्ह आहेत तो जे आहे ते. आणि चिन्हाच्या संदर्भामध्ये थोडस एक आडमुठी भूमिका या आमच्या विरोधकांनी घेतलेली आहे की ज्या क्रमाने आम्ही चिन्ह देऊ त्याच क्रमाने स्वतः चिन्ह द्यायची, जेणेकरून आम्हाला अमुकच एक चिन्ह घेण्यासाठी म्हणून परिस्थिती करायची. पण जनता सज्ञान आहे आणि त्याच्यामुळे गदा आणि मशाल याच्यात फरक असा आहे. त्यांना काय चिन्ह मिळालंय शिंदेना? अजून त्यांच्याबद्दल स्पष्ट झालं नाही, पण तुम्हाला मशाल मिळालंय.
म्हणजे असं कसं होऊ शकतं, मला निर्णयात हेच कळत नाही की दोघांचाही निर्णय एकदमच आला पाहिजे. हा, पण ती ऑर्डर प्रत्येक वेळेला तुम्ही आमचा एक एक ऑर्डर टाकले जात आहेत, एक एक ऑर्डर टाकल्या जात आहेत पण ताई. मग तुम्ही सुद्धा प्रतिक्रिया देईपर्यंत झाड पूर्ण दिसायच्या आधीच उपटून बघताय, हे बरोबर आहे का तुम्ही सांगा. आणि नाही. मग तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया जेव्हा सबज्युडिस गोष्टी आहे, जोपर्यंत त्यांचा निर्णय आलेला नाहीये तोपर्यंत आम्ही कशी काय प्रतिक्रिया नाही, देणार? त्यांच्याबद्दल आपण नंतर बोलूया, पण आता शिवसेनेच्या असं संदर्भात असू जो शकत निर्णय नाही. झालेला आहे असं त्याच्यावर असू प्रतिक्रिया शकत द्या नाही. ताई. असं असू शकत नाही. तुम्ही सुद्धा काय करताय की तुम्हाला अजिबातच सगळ्या टीआरपीच्या याच्यामध्ये धीर नाहीये. प्रत्येकच वाहिनी असं करते आणि त्याच्यामुळे त्यांच्या मतावरती तुम्ही तोपर्यंत थांबायला पाहिजे ना. आम्हाला काय निर्णय देतात आणि त्यांना काय निर्णय दिल्याशिवाय पूर्ण मत आम्ही कसं द्यायचं? पण ताई, पेशंटची तुमच्याबद्दलचा शस्त्रक्रिया दोन्ही पूर्ण निर्णय झाली आलेले आहेत ना, तुम्ही तुमच्या देता. पक्षाचं नाव सुद्धा आलेलं आहे. असं कसं होईल? मुळामध्ये दुसऱ्यांचा काय निर्णय झाला हे संपूर्ण चित्र स्पष्ट आल्यावरती प्रतिक्रिया घेणं योग्य असतं. पण दुसरं असं की तुम्ही अर्धवट माहिती सांगता, निर्णय आलाय आणि त्यांच्याबद्दलचा निर्णय आल्यावरती प्रतिक्रिया घेणं जास्त संयुक्तिक आणि ठीक आहे न्यायाला ताई, धरून त्यांच्याबद्दलचा निर्णय तुम्हाला आल्यानंतर मग तुम्हाला फोन करू आणि पुन्हा तुमची प्रतिक्रिया त्याच्याबद्दलची सविस्तरपणे घेऊ. नरेश म्हस्के आता आपल्या सोबत आहेत, शिंदे गटाचे प्रवक्ते. आपण त्यांच्याकडे जाऊया. नरेशजी, आता जो निर्णय शिवसेनेच्या संदर्भातला आलेला आहे तुमच्याबद्दलचा तो आलेला नाहीये, तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुम्हाला नाव मिळालेलं आहे एवढा तुमच्याबद्दलचा निर्णय आहे. बाळासाहेब शिवसेना या नावाबद्दल तुम्ही समाधानी आहात का? तुमची काय प्रतिक्रिया? बाळासाहेबांची शिवसेना हे नाव जे आम्हाला मिळालेलं आहे, खऱ्या अर्थाने आमची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यामुळे ते जे नाव मिळाले आहे त्याबद्दल नक्कीच मला आनंद होत आहे. कारण ज्या बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि ते नाव आम्हाला मिळाल्यामुळे मी तरी समाधानी आहे. बरं, पण चिन्हाच्या संदर्भात काय तुमचा आग्रह आहे? चिन्हाच्या संदर्भात आम्ही जी मागणी केलेली आहे ती चिन्ह आम्हाला मिळावी अशी आमची मागणी आहे. आता बघू निवडणूक आयोग काय निर्णय घेत आहेत. बरं, पण त्यांना सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालेलं आहे, त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आणि त्यांना जे चिन्ह मिळाले त्याबद्दलची प्रतिक्रिया? नाही, त्यांना जे नाव मिळालेलं आहे आम्ही बाळासाहेबांच्या तत्व घेऊन पुढे चाललेलो आहे आणि म्हणून आम्हाला बाळासाहेबांचं नाव मिळालेलं आहे. तुम्हाला आणखीन एक धक्का आहे, तुमचे तिन्ही स्वतः चिन्ह सोडलेली नाकारली गेलेली आहेत. तुमची तिन्ही चिन्ह नाकारली गेलेली आहेत. तुम्हाला नवा पर्याय मागितलाय, नवे 3 पर्याय मागितले. नवा पर्याय ठीक आहे, नवीन 3 पर्याय मागितले असतील, आम्ही त्याचा विचार करू त्या नवीन 3 पर्यायांचा. जी काय नवीन मागितले त्याचा विचार करू. पण तुम्हाला असं नाही वाटत तुमचे तीनही नाव आहे ते बाळासाहेबांची शिवसेना म्हणून आम्हाला नाव मिळालेलं आहे. नक्कीच आम्ही बाळासाहेबांचेच विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत आणि त्यामुळे आम्हाला ते नाव मिळालेलं हा बाळासाहेबांचाच आशीर्वाद आहे. पण जी नवी चिन्ह तुम्हाला मागण्यात आलेली आहेत आता निवडणूक आयोगाकडून, त्याच्याबद्दलचे काही आहेत तुमचे पर्याय तुमच्याकडे? कळेल ना, लवकरच कळेल. ते आम्ही मागणी करत आहोत. त्याच्या संदर्भात आमची जे काही विधितज्ञ आहेत ते त्याविषयी निर्णय घेत आहेत. आमच्याशी नेत्यांशी बोलून घेतील, लवकरच कळेल तुम्हाला. बरं, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. शिंदे गटाचे प्रवक्ते त्यांच्या सोबत आहेत. अजित, विलास, राहुल लोंढे शिवसेना प्रवक्ते शिंदे गटाचे आपल्यासोबत आहेत. राहुलजी, बाळासाहेबांची शिवसेना अखेर शिवसेना हे नाव आपल्या पक्षाला मिळाले. 19 जून 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली आणि 19 जून 1966 साली या मुंबईत नव्हे, या राज्यात नव्हे, देशात नव्हे तर जगामध्ये बाळासाहेबांची शिवसेना हे आजपर्यंत ब्रीदवाक्य प्रत्येक हिंदू माणूस असेल, मराठी माणूस असेल, बाळासाहेबांचे विचार जो मानतोय त्या प्रत्येकाला बाळासाहेबांची शिवसेना हे सगळ्यांना माहिती आहे. आता समोरच्या गटाला काय नाव मिळालंय? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, म्हणजे स्वतःचं नाव पाहिजे. आमचं म्हणणं तेच होतं की इथं एकनाथ शिंदे साहेब महत्वाचे नाहीयेत, इथं 40 आमदार महत्वाचे नाहीयेत, इथं 12 खासदार महत्वाचे नाहीयेत, इथे बाळासाहेबांचे विचार महत्वाचे आहेत. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला तो बाळासाहेबांच्या विचारासाठी उठाव केला. आज स्वतःचं नाव लावतायत, म्हणजे साहेबांचं नाव काढलं त्यांच्या नावाला कोणी विचारत नाही म्हणून नाव काय दिलं? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. म्हणजे वडिलांच्या नावाचा तुम्ही वापर आजही करताय, कालही करताना उद्याही करणार आहात. ते सांगतात की मी माझ्या वडिलांमुळेच आहे, पण आम्ही सांगतो की महाराष्ट्र हा बाळासाहेबांमुळे आहे, मुंबई बाळासाहेबांमुळे आहे. त्यामुळे आम्हाला जर मिळालेले बाळासाहेबांची शिवसेना आम्हाला आनंद झाला की आमचं तेच एक तत्व होतं
की बाळासाहेबांचे विचार घेऊन शिंदेसाहेब पुढे चाललेत, बाळासाहेबांचे विचार मांडणारा प्रत्यय घेऊन पुढे चालले आणि हे समर्पक नाव आम्हाला मिळालेलं आहे. शीतल म्हात्रे यांनी ट्विट केलेलं आहे, बाळासाहेबांची शिवसेना नाही कोणाच्या बापाची. बरोबर आहे. विचार महापुरुष कोणाचे नसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाचे नाहीत, तसे बाळासाहेब कोणाचे नाहीत. महापुरुषांचे विचार हे सर्वधर्मीयांना सर्वधर्मी मानतो. प्रत्येक जण महापुरुषांचे विचार आत्मसात करतो. पण काही जणांनी बाळासाहेबांना एक खाजगी प्रॉपर्टी करून ठेवलेलं आहे. बाळासाहेब आमचेच आहेत. रक्ताचं नातं तुमचं असेल, पण त्या रक्ताच्या नात्या व्यतिरिक्त तुम्ही काही केलेलं नाहीये. साहेबांचे विचार हे पुढे घेऊन गेले का? नाही गेले. साहेबांचे विचार कोणाच्या दावणीला बांधले? राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधले. बाळासाहेब म्हटलं की मी माझ्या पक्षाची शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. यांनी शिवसेनेची काँग्रेस करून दाखवली. यांनी राष्ट्रवादी, आता मी सकाळी व्यंग्यचित्र बघितलं की एक समर्पक व्यंग्यचित्र होतं. सोनिया गांधी मातोश्री आणि शरद पवार पिताश्री ही यांची आता गत झालेली हालत झालेली आहे. आणि बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन पुढे चाललो आहेत. एकनाथ शिंदे साहेब पुढे घेऊन चालले आहेत. त्यामुळे समर्पक नाव मिळालंय आणि कोणाचीही बाळासाहेब प्रॉपर्टी नाहीत. बाळासाहेब प्रत्येकाचे आहेत. ज्याच्या ज्याच्या मनात हिंदुत्ववादी विचार रुजलेले आहेत त्या प्रत्येकाचे बाळासाहेब आहेत. चिन्हाचा विषय घेतला तर त्यांना मशाल हे चिन्ह मिळालेलं आहे. आपल्याला आणखी अजूनही चिन्ह मिळालं नाहीये. पुन्हा नव्यानं ऑप्शन दिलेले आहेत. काय साधारण ऑप्शन असतील आणि त्यांना जे मशाल चिन्ह मिळालं त्याबद्दल काय सांगा? या चिन्हाबद्दल आमचे जे वरिष्ठ आहेत ते निश्चितपणे निवडणूक आयोगाकडे त्यांची बोलणी चालू असतील, हिअरिंग चालू असतील, सुनावणी चालू असतील. जे एकनाथ शिंदे साहेबांनी जे पक्षांनी ठरवलेलं आहे ते मिळणारच आहे. ते वरिष्ठ पातळीवर निर्णय घेणारच आहेत. पण ह्यांना काहीतरी त्रिशूल पाहिजे होतं. त्रिशूल का नाही? म्हणजे शिवशंभो महादेव सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहे की यांना त्रिशूल पण मिळालं नाहीये. मशाल ठीक आहे, पण ह्यांची मशाल आहे, नाही विजलेली मशाल आहे. आमच्याकडे बाळासाहेबांच्या विचारांचा, हिंदुत्ववादी विचारांचा धगधगता यज्ञकुंड आमच्याकडे आहे. जिथं यज्ञकुंड आहे तिकडे मशाल काही चालणार नाही, हे मला सांगायचं आहे. पण तुम्हाला गदा जी हनुमानाच्या तर या घडीची सर्वात मोठी राजकीय बातमी ती म्हणजे एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालेलं आहे. बाळासाहेबांची शिवसेना हे त्यांच्या पक्षाचं नाव असेल, एकनाथ शिंदे गटाचं. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव असेल. उद्धव ठाकरे समर्थकांना निश्चितपणे एक धक्का आहे, कारण बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेब आणि शिवसेना हे दोन्ही नावं, ब्रँड नावं ही शिंदे गटाकडे गेलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळालेलं आहे. म्हणजे त्यांच्या पक्षाचं नवं नाव असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मशाल हे त्यांचं चिन्ह असेल. तर एकनाथ शिंदे गटाला म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला सध्या अजून कुठलं चिन्ह मिळालेलं नाहीये. त्यांना पुन्हा 3 पर्याय द्यायला निवडणूक आयोगानं सांगितलेले आहेत. त्यांचे 3ही जे पर्याय त्यांनी दिलेले होते, चिन्ह दिलेली होती, ती बाद ठरवण्यात आलेली आहेत. त्यामुळे त्यांना नव्यानं चिन्ह सादर करायला सांगितलेले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला सुद्धा तो एक प्रकारचा धक्का आहे, कारण त्यांनी जे मागितली होती 3 चिन्ह ती 3ही बाद करण्यात आलेली आहेत. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव अखेर निवडणूक आयोगानं त्यांना दिलेलं आहे ठाकरे गटाला, आणि त्यामुळे त्यांना चिन्ह सुद्धा मिळालेलं आहे मशाल. आता हीच धगधगती मशाल घेऊन शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पुढचा प्रवास असणार आहे. पक्षाचं नाव ठरलं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. ठाकरे गटाचं हे नाव असेल, चिन्ह असेल मशाल. तर ही धगधगती मशाल शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं चिन्ह असेल. तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचं नाव असेल बाळासाहेबांची शिवसेना. महाराष्ट्राच्या राजकारणातली या घडीची सर्वात मोठी राजकीय बातमी ती म्हणजे एका बाजूला शिवसेना हे नाव आणि दुसऱ्या बाजूला धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्याच्या नंतर आज निवडणूक आयोगानं दोघांनाही दुपारपर्यंत आपले पर्यायी चिन्ह आणि नावांची मागणी केलेली होती त्यांच्याकडे. त्यापैकी 2 नावं अखेर फायनल झालेली आहेत, त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे ठाकरे गटाची, त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालंय. तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे दोन्ही गटांच्या नावामध्ये बाळासाहेब हे नाव असणार आहे, जो शिवसेनेचा खरा ब्रँड आहे. शिवसेना दोन्ही आहेत, पण 2 वेगवेगळ्या शिवसेना असतील. दोन्हीतलं साम्य एक आहे. शिवसेना बाळासाहेब ही 2 नावं दोन्हीकडे आहेत. फक्त एका बाजूला उद्धव ठाकरे, उद्धव आणि ठाकरे हे 2 नावं वेगळी आहेत. या 2 पक्षाच्या मध्ये वेगळे पण काय असेल तर ते एवढंच आहे. उद्धव ठाकरे समर्थकांना
मोठा धक्का आहे, कारण बाळासाहेबांची शिवसेना हे नाव शिंदे गटाला मिळालेलं आहे, जो दावा सातत्याने त्यांच्याकडून केला होता की आमची शिवसेना ही खरी बाळासाहेबांची शिवसेना आहे. आणि त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला हा धक्का मानला जातोय, कारण त्यांच्याकडून सातत्यानं बाळासाहेब हे नाव वापरण्याला, शिवसेना हे नाव वापरण्याला आक्षेप घेतला जात होता. पण निवडणूक आयोगाच्या समोर आज जेव्हा याच्याबद्दलची सुनावणी झाली किंवा दोघांनी आपापल्या बद्दलच्या मागण्या केल्या, तेव्हा ठाकरे गटाला नाव मिळालं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंना नाव मिळालं बाळासाहेबांची शिवसेना. आणि ठाकरेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला मशाल हे चिन्ह मिळालेलं आहे. या घडीची सर्वात मोठी ही राजकीय घडामोड म्हणावी लागेल. निवडणूक आयोगानं अखेर या दोन्ही गटांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे. दोन्ही गटांची नावं अखेर आज त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं असून एकनाथ शिंदेना बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाला मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालेलं आहे. गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात संपूर्ण राजकारण समाजकारण ढवळून निघालेलं आहे. जेव्हापासून निवडणूक आयोगानं धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव गोठवलेलं होतं तात्पुरत्या स्वरूपात. अंधेरीच्या विधानसभा निवडणुकीची पोटनिवडणूक होतीये आणि या पोटनिवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगानं या दोन्ही गटातला वाद एका बाजूला सुरू असताना तात्पुरत्या स्वरूपात धनुष्यबाण आणि शिवसेना ही नावं गोठवलेली होती. त्यानंतर या दोघांनाही आज दुपारपर्यंत दोन्ही गटांना पर्यायी 3 चिन्ह आणि पर्यायी 3 नावं द्यायला सांगितलेली होती. त्यानुसार दोन्ही गटांकडून या नावांच्या यादी देण्यात आलेली होती, चिन्हांची यादी देण्यात आली होती. एकनाथ शिंदे गटाच्या 3ही चिन्हांना बाद करण्यात आलेला आहे, त्यांना नव्यानं पर्याय द्यायला सांगितलेले आहेत. हा त्यांच्यासाठी धक्का आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा त्यांचा पक्ष असेल यापुढचा, त्या गटाला चिन्ह मिळालेलं आहे. 3 पर्यायांपैकी 1 पर्याय त्यांचा मान्य करण्यात आलेला आहे आणि मशाल त्यांना चिन्ह मिळालेलं आहे. माझे सहकारी मिलिंद भागवत आता आपल्या सोबत आहेत, ते पुढची बुलेटिन्स आपल्यापर्यंत पोहोचवतील. मिलिंद सर. धन्यवाद विलास. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे, अर्थातच राज्यातलीच नाही तर देशातली बातमी एक प्रकारे मोठी, कारण देशाच्या राजकीय इतिहासात नावाकरता आणि चिन्हाकरता इतका टोकाचा वाद बऱ्याच वर्षानंतर झाला आहे, त्यातही प्रामुख्यानं नावाकरता. आणि अखेर उद्धव ठाकरे समर्थकांच्या करता एक धक्का, आणि तो सगळ्यात मोठा असं म्हणावं लागेल, कारण एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळालं आहे, तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव मिळालं आहे. किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया येते, आपण पाहूयात. नमस्कार सर्वांना, सस्नेह, जय महाराष्ट्र. एक गाणं आहे, खरं ते गाणं वेगळं आहे, पण या महाराष्ट्राच्या चाललेल्या घडामोडीमध्ये ते गाणं आपण शिवसैनिकांसाठी कन्वर्ट केलंय. काळ रात्र होता होता उशकाल झाला, अरे पुन्हा शिवसैनिकानो पेटवा मशाली, पेटवा मशाली. आपल्याला शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नाव मिळालं. खरी लढाई पहिली जिंकली. आता शिवसैनिकांनो आयुष्याच्या मशाली पेटवून प्रत्येक घराघरात मशाल ही चिन्ह जे देवीच्या देवदेवतांच्या ठिकाणी लावून उजेड केला जातो, ज्याने आपल्या पक्षात काळ रात्र करण्याची ठरवली, तो उषक काल आतापासून चालू झालाय. पेटवा आयुष्याच्या मशाली आणि दाखवा की ही मशाल उद्धवजी शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची मशाल आहे.